बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूर तालुक्यातील मौजे बोरगाव ग्रामपंचायतीतील विविध विकासकामांबाबत एक महत्त्वाची तक्रार समोर आली आहे। शहाजी विठ्ठलराव बारे यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती देगलूर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून फेब्रुवारी 2021 ते मार्च 2025 या कालावधीत विविध शासकीय योजनांतर्गत झालेल्या कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। तक्रारीनुसार 15वा वित्त आयोग, दलित वस्ती सुधार योजना, समाज कल्याण योजना, स्थानिक विकास निधी, 90/10 योजना, 2515 निधी, खासदार निधी, आमदार निधी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास योजना, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, मनरेगा तसेच इतर योजनांतील कामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। तक्रारदाराने संबंधित कामांची वर्षनिहाय, योजनानिहाय आणि निधीनिहाय प्रत्यक्ष स्थळावर जाऊन तपासणी करण्यात यावी, तसेच मोजमाप पुस्तिका, बिले आणि इतर कागदपत्रांची पडताळणी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणी केली आहे। याशिवाय चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर शासनाच्या नियमानुसार योग्य ती प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी तक्रारीत करण्यात आली आहे। या प्रकरणावर पुढे कोणती कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। अशाच विश्वासार्ह आणि जबाबदार स्थानिक बातम्यांसाठी पाहत रहा NCN न्यूज टीव्ही। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, मी इसाक पटेल, NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता देगलूर तालुक्यामधील एक महत्त्वपूर्ण बातमी देण्यासाठी आज आम्ही बोरगाव या ठिकाणी आलेलो आहोत। आज बोरगावचे नागरिक व संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष शहाजी बाबरे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या गावामध्ये जे 15 वित्त आयोगामध्ये जे बोगस कामं या ठिकाणी करण्यात आले त्याचे या ठिकाणी आरोप करत आहेत आणि या ठिकाणी त्यांनी वेळोवेळी निवेदन देऊन या ठिकाणी शासनाला ज्या ह्या 15 वित्त आयोगाबद्दल जी माहिती मागितली ते देण्यात आली नाही, त्या संदर्भात त्यांनी आज या ठिकाणी त्याचा उलगडा करण्यासाठी आणि त्याची सत्य पडताळणी करण्यासाठी NCN न्यूज टीव्हीला या ठिकाणी बोलावून आज ते मुलाखत देण्यासाठी या ठिकाणी बोलवले आहेत। त्यांचा आरोप वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत, वेगवेगळ्या कामावर या ठिकाणी बोगस कामं झालेत, वेगवेगळे निधी या ठिकाणी आलेला आहे, परंतु ते खर्च झाले असं ते या ठिकाणी म्हणत आहेत। त्यांचे काय आरोप आहेत, कशा पद्धतीने या ठिकाणी आरोप करणार आहेत आणि कोणकोणत्या काळामध्ये कोणकोणत्या या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे ते जाणून घेण्यासाठी आज शहाजी पाटील यांच्याकडे आलेले आहेत। पाटील, काय सांगणार, कशा पद्धतीने तुमच्या गावामध्ये बोगस कामं झाली? नमस्कार, मी बोरगावचा एक सुजाण नागरिक या नात्यानेच बोलणार। माझं एक म्हणणं आहे, 2021 ते 2025 या कालावधीमध्ये जे विद्याताई बसवंतराव गोपछडे व शिवराज देशमुख यांच्या जे मनमानीचा कारभार झालेला आहे, ग्रामसेवक आणि सरपंच मनमानीचा जो कारभार केले त्यांनी आपल्या मनानं जे आलं ते, आता हे पहा, समाज मंदिरचं काम जवळपास 5 लाख रुपयाचं दिलेलं आहे। हे काम वाटते का 5 लाख रुपयाचं झालं असेल म्हणून? उगाच 4 लाकडं रवल्यासारखं रवून खंबे रवून त्याला उचलून त्याचे बजेट दोघं मिळून संमतानं केलेले आहे। पाण्याचं पूर्ण गावात जवळपास लग्न असो माती असो, आज 15-15 दिवस लोक गावातून खरेदी करून बाहेर गावून खरेदी करून पैसे देऊन पाणी आणलेले आहे। सांडपाण्याचं तर सांगूच नका की अशा पद्धतीने यांनी भोंगळा कारभार केलेत। मी या विषयावर BDO साहेबाला, कुरुंदे साहेबाला, विस्तार अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी बऱ्याच वेळेस सांगितलं की सर, गावात घाण होत आहे, गावाचं नुकसान होत आहे, ग्रामस्थांना त्रास होत आहे, तरी त्यांनी कुठल्याच पद्धतीनं माझ्या गोष्टीकडे केअर केले नाहीत। तरी मी तोंडी न सांगता लेखीसुद्धा दिले। मी लेखीसुद्धा सांगले की सर, हे पहा माझं एक कार्ड, मी ह्या अर्जानुसार मी त्यांना दिले की सर, गावात वेळोवेळी तक्रार देऊन सुद्धा तुम्ही घेत नाही आणि ह्याचं काहीतरी करा, नाहीतर मला अंतिम टप्प्यात जावं लागेल। म्हणून मी 6/7/2026 रोजी मी उपोषणावर बसण्याचं एक काल अर्ज दिले। आमरण उपोषण काय करताय, कंटाळून गेलो तर आम्ही आता सध्या ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपलेला आहे, प्रशासक लागलेला आहे। याच्या अगोदर आपण काय निवेदन दिलं नाही? जेव्हा ग्रामपंचायत या ठिकाणी हस्तांतरित होती, ग्रामपंचायतच्या सदस्यांचा कारभार चालत होता, त्यावेळेस तुम्ही का तक्रार केलं नाही? एक सांगू का, सांगायचं म्हणजे उद्देश की आपलं लेकरू आपल्याला चावती म्हणतात बघा, तसलं एक उदाहरण आहे हे। आमच्या गावातल्या सरपंचाला आम्ही सगळे वरिष्ठ जे कोणी असाल आम्ही सगळे होऊन त्याला सपोर्ट केलं की चांगलं काम करेल, आम्हाला चांगलं देईल, आमच्या गावाला चांगलं करेल, म्हणून आम्ही त्यांना स्वतः तेव्हा ज्यावेळेस 2021च्या निवडणुकीला आम्ही स्वतः निवडून आणलो।
आम्ही फार मोठा पुढाकार घेतलोय की त्यांना निवडून आणण्याचा. कार्यकाळामध्ये अनेक निधी आले या ठिकाणी आलेत. अनेक वेळेस निधी येत असताना आपण त्यांना का अडविण्यात आलं नाही, का त्यांना जेव्हा विचारण्यात आलं नाही, का अशा पद्धतीचं पत्रव्यवहार करण्यात आलं. आता जेव्हा प्रशासक लागलं तरच आता का आपल्याला जागरूक मी बोललोय सर, मी या विषयावर बोललोय त्यांना. मी वेळोवेळी फक्त लेखी नाही दिले, पण प्रत्येक अहवालात प्रत्येक ग्रामपंचायत जेव्हा मीटिंग घेतात त्यावेळेस मी बोललोय सर ग्रामसभेमध्ये जाऊन की सर त्रास होतोय की तुम्ही त्या गोष्टीचा विचार करावं. प्रत्येक सभेमध्ये मी जाऊन बोललोय. त्यांनी आले 10-20 लोक असले की फक्त तहकूब करणं जाणं एवढंच करले. एकूण किती सदस्यांची ग्रामपंचायत आहे? आमची 7 सदस्याची ग्रामपंचायत. 7 सदस्यांची ग्रामपंचायत. 7 सदस्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये सरपंचासोबत चांगलं काम केलं. आणि फक्त सरपंच राहतात, बाकी कोणी नाही. ग्रामसेवक सरपंच राहतात. त्यांनी ग्रामसभा तुमच्या गावात वेळोवेळी होते का? नाही होत. सावडी वाचन होते 5 का? वर्षामध्ये एकही ग्रामसभा झालेली नाही. सावडी वाचन नाही होत. काहीच होत नाही. त्याच्या अगोदर तुम्ही का निवेदन देत नाहीत? मग हे चावडी वाचन होत नाही, आम्ही ग्रामसभा होत करता नाही. असं तोंडी बोलला हा करतो, आज करतो, उद्या करतो असं ढकलत गेले आम्हाला 4 वर्ष. तर आता समजलं यांचं कार्यकाळ संपत आले तरीही काही केलं नाही, म्हणून आम्ही निवडून तर आता आणि 3 हे जर महिन्यापूर्वी निवेदन निवेदनाची दखल घेण्यात आली नाही तर आपण पुढचं पाऊल काय उचलणार? मी दिलंय निवेदनाची दखल द्यावी या उद्देशानंच मी कलेक्टर साहेबांना निवेदन दिले की 6 तारखेला माझं उपोषण ठरवण्यात येणार आहे. जर त्या दिवशी माझ्यावर जर खरंच अन्याय झालाय हे सांगतोय, जर गोष्टीचा विचार नाही केलं तर पुढे मी काय करेल, मी लेखी तक्रार देऊन पुन्हा मी त्या गोष्टीचं कळवेल. तुम्ही जेव्हापासून पत्रव्यवहार केला त्याच्यानंतर एकदा चौकशीला या ठिकाणी अधिकारी कर्मचारी आले? नाही कोणी नाही आलं. तर ह्या ठिकाणी आपलं जे पाणी पुरवठा असेल, कृषी रोड असतील, गावाच्या जे विकासाचा निधी असेल, आतापर्यंत कोणकोणत्या कामामध्ये आपल्याला कुठली कामं या ठिकाणी रखडली? 15 युक्त आयोगाचं काम, वॉटर सप्लायचे काम, त्याच्यानंतर वॉटर फिल्टरचं तर सांगायची तुम्हाला एक सांगतो उदाहरण. 2021ला जेव्हा ग्रामपंचायत आली तेव्हा 2021 ते 2022 हे 2च वर्ष चालू होतं. 2 वर्षाच्या नंतर त्यांनी वॉटर फिल्टरचं काम आज 2026 पर्यंत सुद्धा ते काम चालू आहे असं गव्हर्नमेंटला दाखवलं, पण ते पूर्ण बजेट उचलून आले. ते 2022ला बंद केले, त्यांनी बंद झालं, खर्च केले, खराब झालं असं काहीतरी कारण दाखवून बंद केले. पण त्याचं लाखो रुपयाचे पैसे उचलून घेतले त्यांनी. जे रोजगार त्याच्यावर समाजसेवक ठेवलेले होते दत्ता गोपछोडे म्हणून, त्याची पगारी उचलून घेतले त्यांनी. पण त्या लेकराला माहीत नाही की हे माझी पगार त्यांनी उचलत आहे. हे अशा वेगवेगळ्या पद्धतीचे कारभार त्यांनी मनमानी कारभार केलेले आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता बोरगाव हा अत्यंत सुंदर आणि स्वच्छ गाव, एकदम कमी लोकसंख्येचं गाव आहे आणि या ठिकाणची ग्रामपंचायतमध्ये अनेक भ्रष्टाचार झाले असं या ठिकाणी शहाजी बाबरे पाटील हे आरोप करत आहेत. आणि या ठिकाणी अनेक निधी आलेला आहे, 15 युक्त आयोगाचा असेल, जे या ठिकाणी ग्रामपंचायतचा निधी असेल, अनेक निधी आलेले या ठिकाणी रखडलेले आहेत आणि ते या ठिकाणी खर्च वेळोवेळी झालेला नाही असं थेट या ठिकाणी ते आरोप करत आहेत. आणि याची चौकशी आणि याचा उलगडा करून तात्काळ त्यांना न्याय देण्यात यावा आणि ते निधी या ठिकाणी सर्व कामामध्ये या ठिकाणी मंजूर करून कामाला गती आणण्यात यावे आणि जे कोणी याच्यामध्ये दोषी आढळेल त्याच्यावर कारवाईसुद्धा करण्यात यावी अशी त्यांची या ठिकाणी मागणी दिसून आली. ते आमरण उपोषणाचा सुद्धा या ठिकाणी इशारा दिलेला आहे. तात्काळ जर याच्यावर कारवाई करण्यात आली नाही, चौकशी करण्यात आली नाही तर येणाऱ्या काळामध्ये पुढं चालून त्यांचं मोठं या ठिकाणी आंदोलन, आमरण उपोषण राहील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. कॅमेरामॅन मी राजाराम खंडोबा बोडके, सामाजिक कार्यकर्ता. माझं गाव आहे बोरगाव. मी बोरगाव या दलित वस्तीतून बोलत आहे. दलित वस्तीची अवस्था जी आहे, सरपंच आपल्या गावात बाई आहेत, लेडीज असल्यामुळं त्यांना आम्हाला काही बोलता येत नाही. त्यांचे मिस्टर काय म्हणतात, मला बोलायचं, माझ्या मिसेसला काही बोलायचं नाही. काही कारणं विचारायला गेलं तर विकासाचं मला जे काय बोलायचं माझ्याशी बोलायचं, सरपंच बाईला काही बोलायचं नाही. तुम्हाला जे काय करायचं आहे ते कुठेही जावा, कुठल्या डिपार्टमेंटला जावा, कोणी माझं वागणं करत नाही. परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी दिवाबत्ती आहे का, नाल्याचं काम, या ठिकाणी जे वेळोवेळी जे स्वच्छता राबविण्याचे ते आहे का? कुठलीच स्वच्छता राबविण्यात आलेली नाही. घंटा गाडी ग्रामपंचायतला येऊन 4 वर्ष झालेलं आहे, तरी एकही वेळेस आणि एकाही दिवशी घंटा गाडीचा वापर करण्यात आलेला नाही. ते घंटा गाडीसाठी जे पेमेंट, जे बिल निघल त्या बिलचं देखील हिसाब मागा गेलं तर देत नाहीत.
तुम्हाला जे काय करायचं ते कुठेही जावा, माझं कोणी काही वाकडं करत नाही. आता सध्याची काय काय अडचण आहे तुमच्या गावामध्ये? सध्या अडचण आहे बघा, लाईटची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही. मोटर जर आज जळाली तर 1.5 महिना लागते. पियाचं पाणी आज जर बंद पडलं नळ तर 4 दिवस लागते. हे काही विषय जर बोलत गेलो आपण सरपंचाला तर बोलत नाहीत त्यांनी. जे करायचं ते करून घ्या. तिथून येते का, तिथून जे येते रस्ता तिथपर्यंत एकही लाईट नाही आणि एकही तार ओलेलं नाही. ते एक पोल आहे. दलित वस्तीचे समाज मंदिर बांधलेले आहे, ते टोटल खातूरमुतूर करून त्याचं बिल उचलण्यात आलेलं आहे. मागासवर्गासाठी कुठली त्या समाज मंदिरची व्यवस्था झालेली नाही. अर्धवट काम झालेलं आहे, बिल पूर्ण उचलून गेले. जलजीवनचं काम कसं झालेलं आहे? जलजीवनचं काम पूर्ण अर्धवट आहे. पूर्ण पैसे बिलं उचलून घेऊन तरी त्यांनी बाजूला झालेत. ग्रामसेवक तर फोन उचलत नाही. कोणाचा विषय काहीच नाही याच्यात. आपण या ठिकाणी पाहू शकता बोरगावच्या या ठिकाणी शुद्ध पाण्याचे फिल्टरची काय अवस्था आहे ते ग्रामस्थ या ठिकाणी सांगणार आहेत. ते आमच्यासोबत या ठिकाणी उपस्थित झाले. किती दिवसापासून हे वॉटर फिल्टर बंद आहे? 1.5 वर्ष झालं सर. 1.5 वर्षापासून बंद आहे. आता 1.5 वर्षापासून वॉटर फिल्टरचं पाणी तुम्हाला येत नाही. पहिले चालू केली होती, अजून मध्ये बंद पडला, तर क्लिअरच बंद आहे. किती वर्षापासून बंद आता? 1.5 वर्षापासून बंद आहे. हां, त्याच्याऐवजी अजून कोणकोणते तुम्हाला प्रॉब्लेम आहेत गावामध्ये? लाईटची आहे, इतर छोटी मोठी कामं, एकट्याची कामं आहेत. महत्त्वाची कामं कुठं करा त्या पद्धतीने नाही. तुम्हाला सांगतो आता तेच माणूस बघून असं ह्या पद्धतीने काम आहे. सरळ सगळ्यासारखं सारखं चालाव सरपंच म्हणताना ह्या येतून नाही. इकडे डावलाडावली चाल आहे इकडे. आता तर हे प्रशासक लागलेलं आहे, तेव्हापासून बी ह्याच्याकडे लक्ष देण्यात आलं नाही. नाही अजिबात. तुमच्या ग्रामपंचायतचा कार्यकाळ बाकी आहे का संपलेला आहे? शासन म्हणते अजून काही दिवस आहेत. हे नाही म्हणतात आमच्याकडे काही नाही. आमच्याकडे नाही तर काम हेच बघून देत. आता नेमकं आम्हाला काय नाही. तर तुमची मागणी काय राहणार आता? कशाची? याच कामाबद्दल जे जे कामं तुमच्या गावामध्ये झालेली नाहीत त्याच्यासाठी आपण प्रशासनाला काय सांगणार? भ्रष्टाचार ते नसतो. कामं व्यवस्थित झालेच नाही गावामध्ये. आणि फिल्टरचं बऱ्याच दिवसापासून बंद आहे. पूर्ण बजेटाचे उचलून खाऊनच गेले समजा. मागं काहीच नाही राहायचं. इथलं होतं ते काढून, ते पण काढून घेऊन गेले. कुठलंच काही शिल्लक नाही.